PSR ह्युमन राईट्सची तक्रारीची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल। 2 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। सांगली येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनाबाबत PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगने सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीची प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। सांगली येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांच्याकडून नागरिकांनी बांधकाम कामगारांशी उद्धट व अपमानास्पद वर्तन होत असल्याचा आरोप करत PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते। या निवेदनात कार्यालयातील कामकाजात होत असलेल्या कथित अनियमितता, नागरिकांना दिली जाणारी अयोग्य वागणूक आणि कामकाजातील दिरंगाईबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते। दरम्यान या तक्रारीचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाने त्वरित कारवाईची प्रक्रिया सुरू केल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांनी बांधकाम कामगारांना पारदर्शक, सन्मानपूर्वक आणि वेळेत सेवा मिळावी यासाठी अशा प्रकारच्या तक्रारीवर प्रशासनाने तत्परतेने कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी संघटनेने सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले व सांगली जिल्हा महिला अध्यक्ष आम्रपाली कांबळे, सांगली जिल्हा सरचिटणीस हेमंत शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते।